शुभप्रभात. उपस्थित सर्व मान्यवरांना माझा पूर्वक नमस्कार. रंग बलिदानाचा तिरंग्यात पहावा, उत्साह देशप्रेमाचा अंगी संचारावा, जय घोष भारताच्या आसमंते गुंजावा, सण हा स्वातंत्र्याचा सदैव चिरायू व्हावा, सदैव चिरायू व्हावा. आजच्या या मंगलमय पावस दिवसानिमित्त लाभलेले सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय वंदनीय गुरुजन वर्ग, माझे प्रिय पालकांनो आणि भावी भारताचे आधारस्तंभ असलेल्या माझ्या सहाध्यायी मित्रमैत्रिणींनो, मी इयत्ता 6वी मधील भुवन राऊतकडून उपस्थित सर्व सदस्यांना स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक भरभरून शुभेच्छा देतो. आज आपण येथे देशाच्या 49वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी मोठ्या उत्साहाने, उल्हासाने आणि आनंदाने जमलो आहोत. आजचा दिवस म्हणजे भारताच्या इतिहासातील सुवर्णपान. आजचा दिवस म्हणजे त्याग, बलिदान आणि स्वाभिमानाची साक्ष देणारे एक क्षण. म्हणूनच आज मी ते उभा आहे, हृदयात देशप्रेमाची जळती मशाल घेऊन, जो माझ्या काळजाचा ठाव घेणार आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत इंग्रजांच्या गुलामगिरीतून मोठे परिश्रम आणि अत्याचार सहन करून मुक्त झाला. देशाने जवळजवळ 1 दशक स्वातंत्र्याचा लढा दिला. अशा कठीण काळातून गेलेल्या सर्वांना स्मरण करून आदरांजली अर्पण करूया. आजच्या या पावन दिवशी मला बोलण्याची संधी मिळालेली असून या संधीचा लाभ घेत मी नेशन फर्स्ट ऑलवेज फर्स्ट या विषयावर माझे विचार मांडणार आहे. देश पहिले, नेहमी पहिले हे एक घोषवाक्य नाही, तर सर्व सदस्यांच्या जीवनाचे ध्येय असले पाहिजे. आपल्या देशाचं हित, आपल्या देशाची प्रगती आपल्यासाठी नेहमीच सर्वोच्च असली पाहिजे. म्हणजे केवळ देशासाठी झेंडा हातात घेणं नाही, तर देशासाठी निष्ठा ठेवून काम करणं, इमान राखणं, सत्य बोलणं. देश हाच देव आहे, सेवा हाच त्याचा जप आहे, असा विचार नेहमी उरात बाळगावा. देशप्रेम दाखवण्यासाठी आपण बंदूक घेऊन युद्ध लढण्यासाठी सीमेवर जाऊ शकत नाही, पण देशप्रेम दाखवण्यासाठी आपण मनामध्ये निष्ठा आणि संस्कार ठेवू शकतो. यासाठी आपण सर्वांनी सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखावी, कामात प्रामाणिकपणा पाळावा, नैतिक मूल्याचे पालन करावे, विविधता जपावी, पर्यावरणाची काळजी घ्यावी, एकता वाढवावी, सार्वजनिक मालमत्तेची काळजी घ्यावी. प्रत्येकाने नेशन फर्स्ट ऑलवेज फर्स्ट ही भावना मनात ठेवली तर आपला देश नक्कीच जगातील सर्वात शक्तिशाली, प्रगत आणि महान राष्ट्र बनू शकते. जिथे जिथे आपण प्रामाणिक होतो, तिथे तिथे भारत अधिक बलवान होतो. चला तर मग आज आपण एक नवा संकल्प घेऊया. मी जे करेल, मी जे बोलेल, जे ठरवेल, त्यामध्ये देशहित हा सर्वोच्च विचार असेल, तेव्हाच आपला भारत देश प्रगतीच्या शिखरावर पोहोचेल. एक नवीन आणि विकसित भारत घडविण्यासाठी आपण आपली कर्तव्य निष्ठेने पार पाडावी. हा प्रण घेत मी शेवटी इतकंच म्हणेल की शिरावर ज्याचा हिमालयाचा ताज आहे, प्रत्येक भारतीयांच्या हृदयावर ज्याचा राज आहे, पूर्ण विश्वात ज्या राष्ट्राचा आवाज आहे, अभिमानाने सांगतो माझा भारत देश महान आहे, माझा भारत देश महान आहे. एवढं बोलून मी माझ्या शब्दांना पूर्ण विराम देतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद.